10 ते 15 वेळा किंवा त्याच्याहून पण जास्त वेळा ही फवारणी करूची गरज लागता। तेव्हा कुठे मग ह्या आंब्यांचं रूपांतर, आता बघा कणी आली असं बघा, काही जण आंब्याची रोपे असतात ना, त्यांका कलम करतात आणि मग त्याची लागवड केली जाता। साधारणतः अशी साईज होईपर्यंत, अशी साईज झाली म्हणजेच एवढे मोठे झालो आम्ही की मग फवारणी सुरू होता। ही फवारणी करण्याचं कारण काय ते पण सांगतोय, पण मग त्याची पण आणखी काही प्रोसेस असत, म्हणजेच त्याच्यावरती साधारणतः जुलै ऑगस्टपर्यंत असा व्यवस्थित अळी केली जातात। नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करत आहे। कसा की एवढ्या वर्षापासून आपण आंबो खाता, हापूस आंबो, फळांचो राजा आणि बरंच काही बोललं जातं। आता मग आपण आपल्या तोंडान ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगतो, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मोठी गोष्ट असा ती सांगते तुमका। तर अशी गोष्ट की मी जेव्हापर्यंत बघितले ना आंबो, तर मग आंबो एवढ्या वर्षापासून आपण मार्केटमध्ये बघतो, तर आपण लगेच ओळखून जातो की आपल्या इकडचंच म्हणजे देवगडचो आंबो खायचो आणि त्याच्यात मिक्स केलेलो भेसळ आंबो खायचो। कारण इतर ठिकाणचे जे आंबे असत ना, तर ते आंबे ह्या आंब्यासोबत म्हणजे देवगडच्या हापूस आंब्यासोबत केरळ, कर्नाटका आणि इतर काही राज्यातले आंबे मिक्स केले जातात हे व्यापाऱ्यांकडून, आणि स्वतःचा बेनिफिट म्हणजेच फायद्यासाठी करतात। पण मग ही गिरायकांची फसवणूकच असतं ना। तर मग चला आपण आज आंब्याच्या भाषेत त्याच्याकडून ऐकून घेऊया की तो एवढी जी तयारी केल्यानंतर आपल्यापर्यंत कसं येतं, त्यासाठी काय काय करूचं लागतं, किती मशागत असा आणि सगळ्या गोष्टी बघूया चला। सोबतच एक आगळो वेगळो ह्यो प्रयत्न असा, ह्यो जर आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असेल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा। चला मित्रांनो, आपण जाऊया आणि आज आंब्याची आत्मकथा ऐकून घेऊया। समजला, मी असं आहे फळांचो राजा, तर मग मी हे सांगू दरवेळेशी लागतच नाही गरज। कसा की मी जेव्हा मार्केटमध्ये येतं, मार्केट हलवून टाकतंय आणि ओळखणारी माणसं माका अशीच ओळखतात लगेच। मी तर बाजारात येऊ आता सध्या तयार असे, मी तर सज्ज असे। झाला कसा की आता ह्या वेळेसचे जे आंबे असत ना, तर मग ते सुरुवात झाली असं आता, आणि त्यातलं नंबर लावणार मी पहिलं, म्हणून तुमच्यापर्यंत येत आहे। चला बघूया पुढे काय आता। तर अशा प्रकारे जेव्हा छुटतात ना, तेव्हा ती आणली जातात, किंवा काही जण आंब्याची रोपे असतात ना, त्यांका कलम करतात आणि मग त्याची लागवड केली जाता। तर लागवड केल्यानंतर सर्वसाधारणतः ही छोटासा आळा केला जाता, आणि आळा केल्यानंतर थोडंसं मोठं होईपर्यंत एका आजूबाजूने सावली दिली जाता। त्याचं कारणच काय की सावली तर एक आहे, पण मग सोबतच कसं आहे की जी गुरं असतात ना, ती गुरं येऊन जाऊन पालो खाऊन टाकतात। आता पालो खाल्ल्यानंतर मग त्याची पालवी पुन्हा तशीच पुन्हा नव्यान पालवी येतं। साधारणतः पावसाळ्यात लागवड केली जातं। जेव्हा पावसाळ्यात लागवड करतात तेव्हा ते का शिपूची गरज नाही लागत, आणि शिपूची गरज नाही लागत तेव्हा मग होता कसा की आम्ही जेव्हा कलम म्हणून लागवड केली जाता, तर मग आमच्या पुढे वाढीस मदत होणारा
ते पावसाचं पाणी. किमान 6 ते 7 महिने हे पावसाचं पाणी मदत करता. नंतर मग हे असे जे ट्यूब्स वगैरे असतात ना, तर मग ही पाईपलाईन असं सिंचनवाली, तर मग ती देऊन मग पाण्याची सोय केली जातं. काहीजण शिंपतात. ह्याच गोष्टीसाठी लहानापासून मोठं होईपर्यंत हे जे संगोपन असा हे करण्यासाठी काही कामगार असतात आणि ते बखूबी म्हणजेच खरोखर त्यांची कामं अगदी चोख करतात. म्हणून मग आम्ही हैसरना मोठे होत आहोत ते बघूया. साधारणतः अशी साईज होईपर्यंत, अशी साईज झाली म्हणजेच एवढे मोठे झालो आम्ही की मग फवारणी सुरू होता. ही फवारणी करण्याचं कारण काय ते पण सांगतोय. पण मग त्याची पण आणखी काही प्रोसेस असत. म्हणजेच त्याच्यावरती साधारणतः जुलै ऑगस्टपर्यंत असा व्यवस्थित अळी केली जातात. म्हणजेच गोल रिंगण जे असं ना ते का अळी असं बोलतात, तर अळी केली जातात. आणि ही अळी जेव्हा करतात तेव्हा त्या अळ्यामध्ये आजूबाजूचं रान म्हणजेच पालापाचोळा तो टाकला जातो. सोबतच त्याच्यात खतांचा वापर करतात. मग ते युरिया असू दे किंवा काही जण सेंद्रिय खताचा वापर करतात, काही जण जे मिश्र खतं असतात ना त्यांचा वापर करतात. आणि मग ते असं आमच्या झाडांच्या मुळात टाकलं जातं. तर ते टाकल्यानंतर जसा पाऊस संपल्यानंतर हलकी हलकी पालवी येऊ सुरुवात होतं. पालवी म्हणजेच नवीन पानं. तर मग ही नवीन पानं जी असतात ना ती साधारणतः लालसर रंगात असतात. लालसर रंगातून नंतर ही पानं हिरवी हिरवी होत जातात. तेव्हा समजायचा की का पालवी फुटतं असं. म्हणजेच आमचं हैसरना आंबा देण्याचं जे प्रक्रिया असा ती सुरुवात झाली असा. त्याच्यात मग करतात काय ते पुढे बघूया. साधारणतः आमची 3, 4, 5 वर्षानंतर फळं देण्यासाठी म्हणजेच आंबे येण्यासाठी सज्ज होतो. मग ह्याच्यावरती भरभरून खत आणि कीटकनाशकांचा वापर केला जातो. कारण हाच तसा. खतं जी वापरली जातात ती पूर्ण मुळात टाकली जातात. मग जमिनीतून जी मुळं असतात ना ती मुळं ते खत घेण्यास सुरुवात करतात आणि आमच्या प्रत्येक पानांपर्यंत ते खत जातं. सोबतच जेव्हा मोर येतात तेव्हा तो मोहर टिकूक राहो आणि मग ते का कणी येऊकई म्हणजेच छोटे छोटे आंबे येऊकय. मग त्याचं फळात रूपांतर होता. फळं सज्ज होतात बाजारात येऊ. तर मग ते फळात रूपांतर जे होतं ना ते रूपांतर होण्यासाठी त्याच्यावरती कीटकनाशकांचा फवारा करणं गरजेचं असतं. नाही केलं तर मग सर्रास तुडतुडे आणि इतर जे कीटक असतात ना त्यांचा मारा होता आणि त्याच्यात आमचं मोहर पण गळून जाता आणि इतर जे कीटक असतात त्याच्यासोबत वातावरणाच्या बदलीमुळे आंब्यावरती खार पडली जाता. पानं सगळी काळी होतात. त्याच्यावरती एक वेगळ्या प्रकारची बुरशी येतात आणि त्यात मग आमच्या झाडांची, मोहराची, पानांची सगळ्यांची वाट लागता आणि उत्पन्न येत नाही. साधारणतः सुरुवात जी होता तीच सांगते पुन्हा की जून जुलैच्या आसपास कलबाची म्हणजेच आमच्या मुळात रिंगण केलं जातं. ते का आळा बोलतात. माती बाजू केली जातात. त्याच्यात मग भर टाकले जातात. ते जे असत ना ते काच कलमा हुरवणं देखील असं बोलतात. कारण मुळातली माती बाजूक करून त्याच्यात पालापाचोळा आणि खत टाकलं जातं आणि मग पुन्हा ती माती त्या खतावरती आणि त्या पालापाचोळ्यावरती ओढली जातात जेणेकरून त्या खताचं रूपांतर होऊन चांगला आमका पोषक तत्व मिळतील. मग सुरुवात करतात ती फवारणीची.
कीटकनाशकं फवारणी केली जातात कीटकनाशकांची, जेणेकरून किडामुंग्यांचा जो इतर कीटकांचा जो प्रभाव आहे ना तो आमच्यावर होऊ नये. आणि मग आम्ही हळूहळू बहरूक लागता ते काच ह्यो मोहर येणं बोलतात. तर ह्यो मोहर अशा प्रकारे असता, ह्योच असा ही फुलं असतात. हैसर ना मग फळं येऊक सुरुवात होतात. हळूहळू ही फुलं जाणार आणि ह्या फुलांचं रूपांतर मग आंब्यात होता ते दाखवते. ही अशी हळूहळू मग त्याची फळात रूपांतर होता आणि मग ह्याची वाढ होणार आणि वाढ झाल्यानंतर मग आपल्यासमोर आंबे येतात. पण ह्या दरम्यान जी फवारणी केली जाता ती दर 15 दिवसां 20 दिवसां फवारणी करूची गरजेची असता. एवढी जी फवारणी करता त्याच्यात आधीमध्ये पावसाचा मारो होता. पाऊस पडलो की मग औषध जे मारलेलं असतं ते सगळं निघून जातं. मग पुन्हा त्याच्यावरती फवारणी करूची गरज लागता. 15 दिवसानंतर 20 दिवसानंतर जी फवारणी करतात ती कालावधीप्रमाणे फवारणी करूची लागता. नाहीतर मग सकाळच्या वेळेस जो वातावरणात बदल होता, दव पडलेलो असता, रात्री धुका असता, दव असता, तो दव पडता आणि त्याने पण जी कीटकनाशकं मारलेली असतात, फवारणी केली असतात ती निघून जातात. म्हणून 15 ते 20 दिवसानंतर पुन्हा फवारणी करूची गरज लागता. आणि हीच फवारणी एप्रिल मे येईपर्यंत किंवा एप्रिल मे तरी जास्तच बोलतो आपण, पण मग साधारणतः फेब्रुवारी मार्चपर्यंत ही फवारणी 10 ते 15 वेळा किंवा त्याच्याहून पण जास्त वेळा ही फवारणी करूची गरज लागता. तेव्हा कुठे मग ह्या आंब्यांचं रूपांतर, आता बघा कणी आली असं, तेव्हा कुठे ह्या आंब्यांचं रूपांतर म्हणजे ही जी कणी असं ना ह्यांचा रूपांतर आंब्यात होणार. मग ते हळूहळू कसे मोठे होतात ते बघूया. आत्ता कुठे जम पकडूक लागलो आणि मग ही फळा एवढी झाली. पुन्हा थोड्या दिवसानंतर जेव्हा फवारणी होईल, कारण जर कीटकनाशकांचं ह्याच्यावरती फवारणी नाही झाली तर मग हे पण जातात कळून. मग ही साईज आणि ह्याच्यानंतर मग ही येतं. आणि मग जशी जशी ह्याचं संगोपन होता, म्हणजेच माझ्या फळांचं जेव्हा संगोपन होता त्यावेळेस मग ही मोठी फळं होतात. साधारणतः ही अशी, ही अशी. पण मग त्याच कालावधीत काही वेळा बुरशीचा प्रभाव असता आणि ही अशी गळती होता. तर मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे फवारणी करणं गरजेचं असतं. सोबतच ह्याच्यावरती नंतर सरते शेवटी पुन्हा फळमाशीचा प्रादुर्भाव होता. आणि जेव्हा फळमाशीचा प्रादुर्भाव होता तो रोखण्यासाठी पुन्हा मग फळमाशीसाठी ट्रॅप लावले जातात आणि काही औषधं केली जातात. तर मग हे सगळं करून करून जर आपण बघितलं तर सर्वसाधारणतः जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल इथून जी सुरुवात होता फळांची, ते मग येणाऱ्या 4 ते 5 महिन्यात फक्त फळं असतात. नंतर मग पुन्हा आपली नवीन सायकल म्हणजेच नवीन साखळी तयार होता आणि ह्याची सुरुवात मग पुन्हा थैसर नव्हता. तर हे असंच येत नाही, ह्याच्यासाठी भरपूर मेहनत घ्यायची लागता. तर मग ह्याच्यासाठी मेहनत घेणारे, माझी सेवा करणारे हैसरले शेतकरी असत, तर ह्या शेतकऱ्यांसाठी एकदा बिग थम्स अप. खरोखर खूपच छान प्रकारे ते संगोपन करतात आणि एवढी मेहनत घेतात, तेव्हा हे तुमच्यापर्यंत येतात. चला तर मित्रांनो, आपण हैसरनं चालला. आज आपण ज्या भेटी केला होता तो फळांचो राजा, त्याचा आता निरोप घेऊया. म्हणूनच आपण व्हिडिओ हैसर संपूया. व्हिडिओ संपवत आहे म्हणून मग आपला रोजचा सांगणार, रोजचा मागणं आणि रोजचा गाणं. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करत असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा.
चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.